भूमिका ज्यावेळी सांगण्याचा त्यांना मी प्रामाणिक प्रयत्न केला, त्यावेळी देखील त्यांनी मोठे मन ठेवून आपल्या सर्व सहकार्यांना देखील सांगून, ठीक आहे या जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये तुम्ही आम्हाला साथ दिली आणि त्या साथीची परतफेड म्हणून यावेळी पूर्ण ताकदीने मी आणि माझा पक्ष तुमच्या मागे उभा आहे हे सांगण्याचं काम केलं. ह्याला म्हणतात आघाडी. तशी आघाडी इकडे खूप आहे. मी तर इकडे कधी कधी बघतो की ते आघाड्या दिवसाच्या असतात त्या महिन्याच्या असतात. पंचायत समितीला वेगळी आघाडी, बाजार समिती आली वेगळी आघाडी, दुसऱ्या समिती आल्या वेगळी आघाडी. पण अमोल पवार आता समोरून चालून येत आहेत. कितीही आघाडीमध्ये बिघाडी करा, आमच्याकडे सर्व प्रकारची लोक आता एकत्रित झालेली आहेत आणि यावेळी एकच गोष्ट स्पष्ट झालेली आहे, काही जरी झालं तर यावेळी परिवर्तन हे अटल आहे, अटल आहे, अटल आहे. ही भूमिका घेऊन आज संपूर्ण खेड आळंदीचे लोक ताकदीने उतरण्याचं काम केलं. अशोकराव तुम्ही बोलला ती गोष्ट खरी आहे. काही भावना काय वेदना हे प्रत्येकाची असू शकतात, इच्छा परिकांची असू शकतात, पण ही लढाई ही निवळ फक्त वॉटर आणि गटर आणि तुमच्या इकडच्या स्थानिक समस्या पुरत्या राहिलेल्या नाहीये. ही खरी लढाई लोकशाही विरुद्ध गुंडशाही झालेली आहे. ज्याला पाहिजे त्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्याकडे जर पैसा असेल, आपल्याकडे जर यंत्रणा असेल तर पाहिजे त्या यंत्रणाचा वापर करू शकतो. पाहिजे तशाच्या पद्धतीने पक्ष तोडू शकतो. ही संस्कृती जर पुढच्या काळामध्ये जर आली तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पुढे येणार नाही, कार्यकर्ते पुढे येणार नाही आणि कार्यकर्ते पुढे आले नाही तर चांगले लोकप्रतिनिधी होणार नाही आणि चांगले लोकप्रतिनिधी झाले नाही लोकप्रतिनिधींवरचा विश्वास हा लोकांचा हा कमी होत जातो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आज आमदार म्हणून घेऊन माझ्यासारख्या कार्यकर्ता जर या राज्याच्या बाहेर गेला तर मला स्वतः आमदार बोलायची लाज वाटते. कारण पहिला प्रश्न ते विचारतात कि आप कौन से पार्टी से आमदार है, कहाँ के आमदार है. मी त्यावेळी सांगतो त्यांना मैं महाराष्ट्र का आमदार हूँ. आप कौन से पार्टी के आमदार हो, मी त्यावेळी सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरे के हो. आप कौन से पार्टी में जाओगे हे विचारतो. ही कधी परिस्थिती या राज्यातल्या लोकप्रतिनिधीची नव्हती. आज भरपूर काही देण्याचं काम त्या त्या पक्षांनी केलं. आज आमच्यातले पण देखील अनेक सहकारीनं वाटत होतं. ही लढाई लढण्याचं काम त्या आमदारांच्या विरुद्ध किंबहुना जी ठोकशाहीच्या विरुद्ध करण्याची भूमिका आपण का घेतली होती. सत्तेमध्ये राहून पण सत्ता ही फक्त माझ्याच पुरता वापरण्याचं काम मी करीन, सत्ता ही माझ्यासाठीच आहे, ही महाविकास आघाडी किंबहुना त्याला काहीच नाही असा दूरदृष्टी आता एक हेळसाळपणा करून घेऊन इकडच्या लोकप्रतिनिधींनी पक्ष संपवण्याचं काम केलं. आणि पंचायत समितीमध्ये एवढी तरी जाणीव असली पाहिजे. आज इकडे 2-2 माजी आमदारांचे सुपुत्र बसलेले. आज शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांचं काम आहे, कार्य आहे. आज मला या निमित्ताने या व्यासपीठावरून सांगायचं आहे की जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणारच आहे. पण स्वर्गीय गोरेंच्या नावाला विरोध करून नेमकं तुम्ही काय साध्य केला. एक लोकप्रतिनिधी नात्याने काम करणाऱ्या व्यक्तीने जर एका पंचायत समितीचं नाव ठराव करून ती समितीच्या जागा द्यायची नाही आणि वेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊन एक लोकप्रतिनिधींना देखील अपमानित करण्याचं काम केलं, त्याला पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार आहे की नाही हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण होतो. लोकसभेमध्ये मतदारांनी दाखवून दिलं. जो कौल इकडे दिलाय तुम्ही बघा, मतदारांची ताकद बघा, विशेषतः महिलांची ताकद बघा. लोकसभेमध्ये यांचा विजयचा रथ जो अबकी बार 400 के पार जे म्हणत होते ते जर रोखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्रातल्या प्रामाणिक जनतेने काम केलं आणि या महिलांनी केलं. बघा तुम्ही काम केलं त्यामुळे आता त्यांना तुमची आठवण यायला लागली. आता ते म्हणतायत की ही माझी लाडकी बहीण. एका बाजूला महागाई वाढवून घेऊन पैसे काढण्याचं काम करतायत, दुसऱ्या बाजूला आपलाच पैसा आपल्या तिजोरीमधून काढून इतर विकास कामं थांबवून अवघ्या 2-3 महिन्यासाठी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या लाडली बहीण नाव देऊन आज या निमित्ताने आपल्याला एक आमिष दाखवण्याचं काम करतात. पण मला खात्री आहे की जे भावासारखे 5 वर्ष तुमच्या बरोबर राहतात, जे भावासारखे तुमच्या सुखादुखामध्ये येतात, अशांच्या मागे उभं राहणं हे तुम्ही आपला नाता आणि कर्तव्य समजलंय. कारण आपण भाऊबीतला भाऊ देतो तर त्याची जाहिरात होत नाही,
आणि भाऊ बहिणीला देत असेल किंवा बहीण भावाला देत असेल, भाऊबीजला किंवा रक्षाबंधनला भाऊ बहिणीला देत असेल, तर त्याची जाहिरात कोण करत नाही. ते जाहिरात करून खैरात वाटतोय की काय, अशातला प्रश्न ज्यावेळी निर्माण होत असताना त्यांनाही पुढच्या काळामध्ये जाब विचारत. आमच्याकडे अनेक पर्याय होते. वेळेकरजी आपण होता, मी होतो, संपर्क नेते आदरणीय संजय राऊतजी होते. 1 नाही 2 नाही 3 नाही. मी तर गेल्या वेळी ज्यावेळी आलो त्यावेळी काही तर अपेक्षा सोडून दिली होती, ते आता ही काय मिळणार नाही, काही तर गावाकडेच गेले होते. त्यांना बोलून घेतलं, मिळते म्हणून बघितलं तर एक पहिला इच्छुक होता, 2 झाले, 2चे 3 झाले, 4 झाले, 5 झाले. गेल्या वेळी मी चाकणला आलो, मला पत्रकारांनी विचारलं किती इच्छुक आहे. मला गाडीत बसताना 6 आहे, मुंबईत पोहोचताना किती होतील मला माहित नाही. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब, तुम्ही द्याल तो उमेदवार, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आम्ही वागण्याचं काम करू. काही जरी झालं पण ही मशाल हातात घेऊन आपल्याला समोर जायचं. म्हणून एक बाबाजी काळेसारखा एक उत्तम सामाजिक क्षेत्रामध्ये एक वारकरी संप्रदाय असलेल्या एका कार्यकर्त्याला, आज खऱ्या अर्थाने निष्ठेने राहणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. म्हणून आता ही तुमची सर्वांची, विशेषतः शिवसैनिकांची ही नैतिक जबाबदारी आहे की जी आज दिवाळीत सुरू झालेली आहे. उद्या पहिली अंघोळ करून लक्ष्मीपूजन करायचे आहे, पण खऱ्या अर्थाने जर चाकणकरांना जर दिवाळी जर द्यायची, भेट द्यायची असेल तर 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला खरी दिवाळी या चाकणमध्ये आणि विशेषतः या खेळाडूमध्ये साजरा करण्याचा निर्धार करून घेऊन तुम्हाला आपल्याला. मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण अनेक मुद्दे आणि अनेक मुद्दे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तालुका प्रमुख जे आपले राष्ट्रवादीचे, म्हणजे आपला संबंध तर येतो, पण माझ्याकडे एवढे मुद्दे आहेत, कारण ते माझ्याबरोबरच काम करलेले लोक आहेत. 15 वर्ष आम्ही एकत्रच काम केलेलं आहे.